नमस्कार, एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। उजनी आणि वीर धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती आहे आणि भीमा नदीकाठी असणाऱ्या सकल भागातील जी घरं आहेत त्या घरांच्या मध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे। दोन्ही धरणातला मिळून साधारणतः 1,90,000 क्यूसेक येत होता आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय की पिराची कुरवली परिसरामध्ये असणारी ही भुईवस्ती आहे आणि या भुईवस्तीचं हे चित्र आहे। तुम्ही बघू शकताय की या घरामध्ये पूर्णपणे पाणी जे आहे ते पाणी काल दुपारपासूनच या घरामध्ये पाणी जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। पूर्णपणे हे घर जे आहे ते आता पाण्याखाली गेलेलं आहे। जनावरांसाठी जो चारा होता तो पाण्याखाली गेलेला आहे आणि ह्या घराचा संसार जो आहे तो पूर्णपणे सध्या रस्त्यावरती असल्याचं दृश्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आहे। जुना अकलूज रस्ता जो आहे त्या अकलूज रस्त्यावरती आपण बघू शकताय की लहानशी मुलं घेऊन स्वयंपाक जो आहे तो सकाळचा स्वयंपाक त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या रस्त्यावरती या घराची चूल जी आहे ती चूल आज पेटलेली आहे। खरं तर भीमाशंकरला पाऊस झाला, त्याचबरोबर नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पाऊस झाला आणि हा पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा जो विसर्ग आहे तो विसर्ग हा भीमा नदीमध्ये आणि नीरा नदीमध्ये करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच त्या ठिकाणी ही पूरस्थिती जी आहे ते पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर हे जे पिराची कुरवली गावामध्ये असणारी जी भुईवस्ती आहेत तिथल्या अनेकांचे संसार जे आहेत ते रस्त्यावरती त्या ठिकाणी आणावे लागले आहेत, कारण घरामध्ये पाणी आहे। या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता की पूर्णपणे त्या ठिकाणी घरामध्ये पाणी असल्यामुळं त्या ठिकाणी आपण बघितलं तर घरातलं जे साहित्य आहे ते काढून रस्त्यावरती त्या ठिकाणी मांडण्याची वेळ आहे आणि दरवर्षी पुराचं पाणी आलं का पहिला फटका बसतो तो या भुईवस्तीला बसतो। प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आपण विचारूया काय नेमके परिस्थिती आहे, कोण आलं होतं का, काय झालं होतं का, कधी पाणी आलं घरात, कोण आलं होतं का प्रशासनाचं घरात? तर शासकीय महसूलचे कोण कर्मचारी काय कोण नाही बर, तर अजून प्रशासनाच्या वतीनं आमच्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही असं त्या ठिकाणी सांगतात। मात्र प्रशासनानं सांगितलं आहे की पुराचं पाणी त्या ठिकाणी कमी झाल्यानंतर पंचनामे जे आहेत ते पंचनामे केले जातील। मात्र पहिला फटका जो पुराचा बसतो तो या पिराच्या कुरवली येथील भुईवस्तीला बसतो आणि आपण बघितलं तर हा पूर्णपणे जो संसार आहे आज सकाळची जी न्याहारी आहे ती रस्त्यावरती बनवण्याची वेळ या पुराच्या पाण्यामुळे येथील त्या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी आलेले आहे।